ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री बनवला आहे तो जिल्हा गरीब आहे। आता मतपरिवर्तन झालं का यावर बोलताना झिरवळ म्हणाले की असे मी म्हटलं नव्हतं, एडिटिंग करून व्हिडिओ बनवला आहे, असे करू नका। अनुशेष असलेल्या सर्वात गरीब असलेला जिल्हा म्हणून असे लोक म्हणतात, म्हणून मी सुद्धा गरीब आहे। या दोन्ही गरिबांचा विचार करून फंड मिळेल आणि जनतेचा फायदा होईल, म्हणून आताच्या बजेटला जे अतिरिक्त पैसे मागितले सगळ्यांना मान्यता दिली, परंतु 2 रुपये जास्त येण्यासाठी अट्टहास असतो। ज्या दिवशी शिंदे आले होते त्या दिवशी निमंत्रण होतं, मात्र प्रवासांमुळे मी पोहोचू शकलो नाही। कुणालाही विश्वासात घेतलं नाही असे नाही, सर्व तिघे जण मिळून जबाबदारी सोपवतात। मी असं म्हणलो नव्हतो। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जे काही एडिटिंग वगैरे करताना सगळ्यात वाईट आहे। मी सांगतानाच आज सांगितलं होतं का अनुशेष असलेला गरीबातला गरीब जिल्हा असं म्हणून इथले स्थानिक लोक म्हणतात, तर ते मी का म्हणतो का मी गरीब आहे, ह्या दोन्ही गरिबांचा विचार करून जास्तीचे फंड्स मिळतील आणि जनतेचा फायदा होईल हा उद्देश होता। म्हणून आताच्या बजेटला जे मी एक्स्ट्राचे पैसे मागितले सगळेच्या सगळ्याला मान्यता दिली। मग मी गरीब सांगो नसेल तर कळकळ करून सांगो, पण 2 रुपये जास्त येण्यासाठी माझा अट्टहास असतो। नाही, मला निमंत्रण होतं। ज्या दिवशी शिंदे साहेब आले होते त्या दिवशी निमंत्रण होतं, छोटं विमान होतं, त्याच्यात शिंदे साहेब, भुसे साहेब, मी स्वतःच सांगितलं आणि त्यांचा एक माणूस, तुम्ही चला मी बाय कार येतो, नसेल तर मला बोलवलं होतं, मी गेलो नव्हतो, मी पोहोचू शकलो नव्हतो तिथून प्रवासामुळं। आणि जे सांगितलं जातं बाबा सिंहस्थात या अमक्याला विश्वासात घेतलं नाही, तसा प्रकार अजिबात नाही। हे तिघंजणं ठरवून त्या पद्धतीनं एक जबाबदारी सोपवतात का जर समजा पालकमंत्री राहिला असता तर यांना तिघांना वेगवेगळ्या वेळेला किंवा तिघांनाही लक्ष घालण्याची गरज नव्हती। ज्याला जसा वेळ सुटेबल झाला आहे तसा आलेत आणि तशा पद्धतीने प्लॅनिंग करायचा प्रयत्न केला आहे।